बेडग येथील ग्रामदैवत श्री मरगूबाई देवी मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा व सौ सुमनताई सुरेश खाडे तसेच श्री सुशांत दादा खाडे व सौ स्वाती सुशांत खाडे यांच्या शुभ हस्ते प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रम संपन्न झालाय। यावेळी सुभाषराव नागरगोजे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र नागरगोजे सर युवा मंच, बाळासाहेब ओमासे युवा मंच, अमरसिंह दादा पाटील युवा मंच, सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। तसेच सलगरे गावचे सरपंच तानाजी पाटील, सागर वडगावे, सरपंच उमेश पाटील, उपसरपंच मल्हारी नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य, मंदिर ट्रस्ट सदस्य, ग्रामस्थ यावेळी नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यावेळी बोलताना परशुराम बापू नागरगोजे यांच्या आठवणींना उजाळा दिलाय। यावेळी स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडलाय। दादांनी बजेट मांडलं, त्या बजेटामध्ये निश्चितच एक सॅम्पल म्हणून म्हैसाळ हे सोलार पॅनलवर घ्यायला पाहिजे आणि ते सोलार पॅनल घेतलं तर लोकांना बिलापासून सवलत मिळेल ह्या दृष्टिकोनातून तेही डिक्लेअर केलं। 1531 कोटी 1549 कोटी 1500 आहे कोटी आहे ना 1549 कोटी आपल्या म्हैसाळ योजनेला आपण सोलार पॅनल बसवतो। जापनीज कंपनीबरोबर आमचा MOU पण झालेला आहे आणि ताबडतोब ते काम चालू होईल। त्या दृष्टिकोनातून जर म्हैसाळमधून सोलार चालू झालं तर आपल्याला बिलाचा प्रश्न येणार नाही। पण तरी पण ज्यावेळी पालकमंत्री झालो मी त्यावेळेला मी समजलं की पुढं दुष्काळ आणि उन्हाळा कडक येणार नाही आहे। आज जाणवत नाही आपल्याला, पण ज्या दिवशी मध्यंतरी आपण होतो त्यावेळी उन्हाळा कडक होता, पाण्याची टंचाई होती, सगळं काय होईल हे वाटत नव्हतं, पण तरी पण आपण ॲक्शन घेतली। पाणी म्हैसाळचं चालू ठेवलं, मागल्या जानेवारीला पाणी चालू ठेवलं, आज तागायत पंप चालू आहे। हा इतिहास म्हैसाळच्या कारकिर्दीत झालेला आहे आणि हे करत असताना मला अभिमान वाटतो की आता आमचं तालुका टंचाईमध्ये तुम्ही जाहीर केलं असेल तर आम्हाला तुम्ही पैसे मागायचे नाही, हे कॅबिनेटमध्ये मांडलं मी। आमचा टंचाई जाहीर केला, दुष्काळ जाहीर केला, मग पैसे कसलं मागताय? तेही पैसे मंडळातून भरायचं ठरलं आणि फुकट पाणी, मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे पाणी फुकट आलं, सगळ्यांना पाणी फुकट आलं, मुबलक आलं आणि ह्या दृष्टिकोनातून पाणी आपण इथं चालू केलेलं आहे। 1.5 वर्ष झालं पंप, 1.5 वर्षाच्या वर झालं पंप चालू आहे। जोपर्यंत पाऊस गरगरीत पडत नाही आहे, शेतकरी मला समाधानकारक वाटत नाही, शेतकरी मला बोलत नाही की भाऊ आता आम्ही गरगरीत झालोय पंप बंद करा, तोपर्यंत बंद केले जाणार नाहीत, पंप चालू ठेवले जातील, एवढं मी आपल्याला आश्वासित करतो। आज या मंदिराचं उमेश असतील, अमर असतील, बापू असतील, बाकी सगळे बाळासाहेब असतील, बाकी ह्या सगळ्या मोठे असतील, बाकी सगळ्या लोकांच्या बरोबर त्यामध्ये आज एक आठवण येते की परसू बापूंची। एक धडाडीचा कार्यकर्ता, गावासाठी काय तर करावं, गावासाठी काय तर करावं, त्यासाठी धडपडणारा कार्यकर्ता आज अचानक आपल्यातून निघून गेला। आज त्यांची उणीव आपल्याला जाणवते आणि त्या दृष्टिकोनातून आज आपल्यामध्ये ते नाही आहे, पण निश्चित त्यांना समाधान वाटलं असेल, त्यांच्या आत्म्याला समाधान वाटलं असेल की माझ्या गावानं हे मरगूबाई मंदिर परत एकदा उभा केलं आणि सगळ्यांना सोहळा हा ते पण वरून बघत असते। त्यामुळं निश्चितच मरगूबाई मातेला मी विनंती करेन त्यांच्या आत्म्याला सुख शांती समाधान मिळावं, त्या दृष्टिकोनातून निश्चितच त्यांचा एक सहकार्याची भूमिका प्रत्येक वेळी ती आमच्या मागं असायची। तर ह्या दृष्टिकोनातून मी काय जास्त वेळ येत नाही, कारण खीर चालू झाली वाटतं।